केंद्र सरकारने पुढील वर्षापासून नवीन वेतन संहिता लागू करण्याचे ठरवले। यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण कामाचे दिवस, त्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या आणि पगाराच्या संरचनेत काही महत्त्वाचे बदल केले गेलेत। जाणून घेऊयात लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून काय आहेत या नवीन तरतुदी। 2019च्या नियमानुसार आठवड्याचे एकूण कामाचे तास 48च राहतील। 4 दिवसांचा आठवडा होण्यासाठी कामाचे रोजचे तास वाढून 12 तास होतील आणि मग उरलेले 3 दिवस सुट्टी घेता येईल। पण समजा एखादा कर्मचारी रोज 8 तासच काम करणार असेल तर त्याला या नियमानुसार 6 दिवसांचे काम आणि 1च दिवस सुट्टी मिळेल। आनंदाची बाब ही की आता कर्मचाऱ्यांना आधीपेक्षा जास्त सुट्ट्या घेता येतील। शिवाय आता पहिल्यांदाच सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा हक्क मिळेल। याशिवाय महत्त्वाचे म्हणजे पगाराच्या संरचनेत महत्त्वाचे बदल होतील। 2019च्या नियमानुसार कंपनीला आता CTCच्या किमान 50% इतका मूळ बेसिक पगार कर्मचाऱ्याला द्यावा लागेल। याशिवाय महत्त्वाचे म्हणजे आता खात्यात जमा होणारा पगार कमी होऊन PF मध्ये जास्त पगार जाईल। ज्यांना पगारवाढ मिळणार नाहीये त्यांना मात्र या निर्णयाचा फटका बसू शकतो।